श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय भक्तांनो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे आणखी एकदा खूप स्वागत आहे. भक्तांनो, जर का तुम्ही देवांची पूजा करत असताना, देवपूजा करत असताना तुमच्या देखील एकदा ना एकदा डोळ्यात पाणी आले असेल आणि पूजा करत असताना तुमच्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर, तसेच तुमचे डोळे मिटल्यासारखे तुम्हाला वाटल्यानंतर किंवा तुम्हाला पूर्णपणे जांभळ्या येत असतील, हे सर्व अनुभव तुम्ही एकदा ना एकदा अनुभवला असताल, तर या मागील रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजचा हा मामांचा पूर्ण संदेश संपूर्ण ऐका. या मागील एक मोठं रहस्य दडलेलं आहे, तेच आपण आज ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ संपूर्ण ऐका आणि जर तुम्ही याबद्दल सहमत असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूजा करत असताना तुमच्या देखील डोळ्यात अश्रू येत असतील. शास्त्रानुसार बघितले तर पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे किंवा डोळे मिटल्यासारखे वाटणे, झोपेने जांभी येणे किंवा शिंकणे हे एक मोठे रहस्य आहे. या मागील रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आज हा संदेश पूर्ण ऐका. तुम्हाला देखील पूजेच्या वेळी नकळतपणे घडणाऱ्या या मजेदार गोष्टीबद्दल थोडक्यात आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की पूजा करत असताना डोळ्यात अश्रू किंवा जांभी का येते, तुमचे अंग पूर्णपणे जड का पडते, या मागील रहस्य काय, या मागील कारण काय, आज आपण पाहणार आहोत. चला तर मग या मागील संपूर्ण रहस्य आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला देखील जीवनात एकदा ना एकदा याचा प्रश्न पडलाच असेल की पूजा करत असताना शिंक येणे किंवा डोळ्यात अश्रू येणे तुमची पूजा सफल झाल्याचा संकेत आहे का नाही, असा तुम्हाला अनेकदा प्रश्न आला आहे. हा संकेत नेमका आहे तर कोणता, आज आपण जाणून घेणार आहोत. तर मनाची डोलायमान अवस्था सुरू होणे शास्त्रामध्ये लिहिली आहे की सच्च्या मनाने व भक्तिभावाने देवांची पूजा केल्यानंतर देव सर्वप्रथम ती पूजा स्वीकारत असतात. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच देत असतात. पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करत असताना जांभळी किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती डोलायमान मनस्थितीत आहे व त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार सध्या चालू आहेत. याच कारणास्तव त्या व्यक्तीच्या मनात पूर्णपणे काहीतरी नकारात्मक विचार असतात. याच कारणामुळे त्या व्यक्तीला जांभळ्या किंवा झोप येत असते. याचा अर्थ असा असू शकतो की तुमच्या मनात काहीतरी नकारात्मक विचार चालू आहेत. तुमच्या मनात असे काहीतरी पूर्णपणे डोलायमान मनस्थितीत असलेले तुमच्या मनात अशा प्रकारचे विचार चालू आहेत. देवपूजांवर त्यांचे पूर्णपणे लक्ष नाही, तर ती व्यक्ती विचारांत गुंतलेली असते. गुंतागुंत त्या व्यक्तींची विचारात चालू आहे व ती व्यक्ती मनाला शांतता मिळू देत नाही. जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करीत आहात तर तुम्हाला त्यामुळे किंवा झोप येऊ शकते. देवाने तुम्हाला काही संकेत देणे. शास्त्रात पुराणात असे सांगितले आहे की जर पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हाला ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहे. देवांची दिव्य शक्ती तुम्हाला काहीतरी मोठे संकेत देत आहे. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात व पूजेत मग्न झाला असाल तर पूर्णपणे समजून जावा. देवाला मनोभावाने प्रार्थना करीत तुम्ही असाल तर त्याचा अर्थ असा होतो की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात. तुम्ही असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेली त्याची पूजा सफल झाली आहे, जी तुमच्या खुशीमुळे झाली आहे.
प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही आनंदात किंवा चांगल्या मनाने व सकारात्मक विचाराने देवांची पूजा करत असाल तर देव तुम्हाला त्याचे फळ निश्चित स्वरूपात देईल. त्याचप्रमाणे भक्त हो, महत्त्वाचे म्हणजे कधीही मनापासून केलेली गोष्टीही नेहमीच यशस्वी होत असते. नकारात्मकता असणे, काही वेळा असे बोलले जाते की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातले अश्रू व जांभई याचे एक मुख्य कारण म्हणजे तुम्हा सर्वांच्या मनात नकारात्मकता असू शकते. जेव्हा केव्हा तुमचे मन पूजा पाठ, धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही व शरीराला जाडपण वाटू लागते, तुम्हाला शरीर जड वाटू लागते, तर तुम्ही समजले पाहिजे की कोणीतरी नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती तुमच्या आसपास नक्कीच अस्तित्वात आहे व ती तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाही, तुमचे चित्त विचलित करीत आहे. भक्त हो, ही माहिती धार्मिक मान्यताच्या आधारावर तुम्हाला मी आज सांगितलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यात वाढ देण्याचा उद्देश माझा अजिबात नाही. आम्ही आमच्या चॅनल मार्फत तुम्हाला हे काही तुमचे गैरसमज पूर्णपणे दूर केले आहेत. जर तुम्हाला ही माहिती पटली असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा आणि हा संदेश लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, बाळू मामा नेहमी तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला देव कधीही एकटे सोडणार नाहीत. निस्वार्थ मनाने केलेली देवांची भक्ती कधीही निश्चित स्वरूपात व्यर्थ जाणार नाही. लक्षात ठेवा, देवाचे अस्तित्व जिथेच असते, जिथे पूर्णपणे निस्वार्थ मनाने त्यांची पूजा आणि तसेच नामस्मरण करीत असतात, तिथेच पूर्णपणे देवांचे अस्तित्व असते. देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमच्यावर वाईट काळ येत असतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी येत असतात, तर त्या अडचणी स्वतः देवांनी तुमच्या जीवनात पाठवल्या असतात. याचे कारण असे असते की देवाला तुमचे जीवन पूर्णपणे सुधारण्यासाठी व तुम्हाला पूर्णपणे मजबूत करण्यासाठी देवांनी तुमच्यासाठी त्या अडचणी तुमच्या जीवनात पाठवल्या असतात. लक्षात ठेवा, देव तुम्हाला पूर्णपणे आधी मजबूत बनवून घेत असतो. जीवनात एकदा तरी तुम्हाला वाईट परिस्थितींना स्वतः देव सामोरे जायला लावत असतो. त्याशिवाय तुम्हाला चांगल्या परिस्थितीचे महत्त्व कळणार नाही. भक्तांनो, मामांची शक्ती पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा माझा पाठीराखा. नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या, मामा म्हणतात, तुमच्या मनात नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या आणि ती गोष्ट सदैव तुमच्या मनात असू द्या की तुमचे सदैव चांगले होणार. ही गोष्ट ज्या व्यक्तीच्या मनात पूर्णपणे असते त्या व्यक्तीला अडचण अजिबात येत नसते. याच कारणामुळे जर तुमचे जीवन कसे होईल आणि का होईल असे अनेक नकारात्मक विचार जर तुम्ही करत असाल तर निश्चित स्वरूपात तुमचे जीवन पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर जाऊ शकते. मामा म्हणतात, देवपूजा करत असताना लक्षात ठेवा, तुम्हाला निस्वार्थ मनाने देवांची सर्वप्रथम भक्ती करायची आहे. देवांकडे तुम्हाला काही मागायचे असेल तर तुम्ही एकच मागा की तुमच्या पूर्णपणे देव प्रयत्नाला साथ द्या. असं देवांपुढे जाऊन मागा. निश्चित स्वरूपात मामा तुम्हाला तुमच्या प्रयत्नाला साथ देतील. बाळू मामा नेहमी तुमच्या सोबत आहेत. लक्षात ठेवा, तुमचे जीवनात धैर्य साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर तुम्हाला आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही देखील नाही. स्वतःवरती विश्वास असू द्या. प्रत्येक व्यक्तीवर, बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुमचे काही होऊ शकणार नाही. सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्हाला जीवनात प्रत्येक वाईट काळातून निघायचे असेल, बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला आधी स्वतःवर आणि देवांवरती तुमचा विश्वास असला पाहिजे की देव नक्की तुमची वाईट काळ बदलून टाकेल. वाईट काळ तर बदलत असते. लक्षात ठेवा, तुमचे नशीब बदलू अगर न बदलू, मात्र एक ना एक दिवस तुमची वाईट काळ बदलून जाईल. फक्त तुम्हाला पूर्णपणे संघर्ष करण्याची गरज आहे.
देव तुमच्या समोर आज आले आहेत आणि तुम्हाला काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे आजचा हा देवांचा संदेश दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, तुम्हाला देव नेहमी असे काही संकेत देत असतात. त्या संकेतांना पूर्णपणे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यापुढे तुम्हाला हे पूर्णपणे ध्यानात ठेवायचे आहे की देवपूजा करत असताना जर का तुमच्या डोळ्यात अश्रू किंवा तुम्हाला पूर्णपणे जांभळ्या येत असतील आणि तुम्हाला पूर्णपणे आळस आणि जडपणा वाटत असेल, तर याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही पूर्णपणे कोणत्या तर नकारात्मक विचारात आहात. यामागील पूर्णपणे रहस्य असेच होते. या पुढील व्हिडिओ मार्फत आपण देव चांगली वेळ येण्यापूर्वी व वाईट वेळ येण्यापूर्वी कोणते ते संकेत देतात ते सर्व संकेत आपण पुढील व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. देवांची पूजा करताना जांभई येणे किंवा झोप आल्यासारखे वाटणे, डोळ्यात अश्रू पाणी येणे यामागील कारण आज आपण माहिती करून घेतला असाल तर आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून पुढील भक्तांना देखील हा संदेश शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आपला हा संदेश पाहिला असाल तर मनापासून आभार. आपले चॅनल आता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि हा संदेश आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला जरूर कळवा. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की तुमचे हे नवीन वर्ष पूर्णपणे आनंदाने जावे. सर्व भक्तांचे शरीर निरोगी राहावे हीच मामांच्या चरणी प्रार्थना आणि सर्वांचे जीवन अगदी आनंदमय जावे हीच मामांच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, बोला एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.